राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कोल्हापूर महापालिकेच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि एमआरडीपी प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। रविवारी 9 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह तसंच प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर याचा भव्य कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण होणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। महाराष्ट्र शासनानं कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटी 10 लाखांचा, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम इथलं स्ट्रोटर्फयुक्त मैदान आणि सुविधासाठी 6 कोटी 96 लाख, दुधाळीतील 6 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 12 कोटी, करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील बहुमजली पार्किंग इमारतीसाठी 39 कोटी 80 लाख, गोकुळ हॉटेल जवळील मेकॅनिकल पार्किंगसाठी 4 कोटी 50 लाख, नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या उर्वरित विकास कामांसाठी 9 कोटी 40 लाख, तसंच रंकाळा तलावातील आकर्षक संगीत कारंज्यांसाठी 5 कोटी असा कोट्यवधींचा निधी दिलाय। त्यातून ही विकास कामं पूर्णत्वाला आली आहेत। या विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली। रविवारी 9 ऑगस्ट 2026 रोजी हा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह तसंच प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रतिसाद श्रम विकास कार्यक्रम म्हणजेच एमआरडीपी अंतर्गत सुमारे 484 कोटी खर्चाच्या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पाचंही भूमिपूजन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते तसंच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, असं त्यांनी सांगितलं। विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाकडे आणि अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी महायुती सरकार समर्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शहरातील वाहतूक व्यवस्थेचं नियोजन सुरळीत होण्यासाठी भुयारी मार्ग तसंच उड्डाणपूल करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणारच असा पुनरुच्चार त्यांनी केला। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण होणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। यावेळी महापौर उपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।